श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनाचा खेळ आता अंतिम वळणावर येऊन ठेपलाय. कारण गेल्या काही दिवसापासून तुम्ही तुमच्या सभोवताली एक अदृश्य शक्तीची उपस्थिती अनुभवत आहात. तुम्ही खूप दुःख सहन केलंय, विशेषतः जेव्हा तुमची मेहनत वाया गेली तेव्हा तुमच्या मनात एक गहन आणि अचानक भीती निर्माण झाली. माझ्यावर कोणीतरी गुप्तपणे नजर तर ठेवून नाही का? त्याचसोबत माझं नशीब माझ्या विरुद्ध कट रचतला नाही ना? आणि एवढं दुःख सहन करूनही माझ्या वाटेला कधी सुख येणार? माझे स्वप्न कधी पूर्ण होतील? कधी मी मानसिक शांतीने सुखाने जगू? असे अनेक प्रश्न अजूनही तुमच्यासाठी अनुत्तरित आहेत, नाही का? मेष राशीच्या जातकांनो, मला माहीत आहे की तुम्ही अनेकदा अपमानाचे कोट गिळलेत, अन्यायाला तोंड दिलं, पण पडद्यामागे नेमकं काय शिजत होतं हे तुम्हाला कधीच कळलं नाही. पण तुम्ही कधी हार मानली नाही मित्रांनो. नशिबापुढे ना आयुष्याच्या कोणत्याही संकटापुढे. तुम्ही खूप धाडसी आहात. म्हणतात ना, कर्म चांगले ठेवलं की त्याची परतफेड एक ना एक दिवस होतच असते. असेच काहीतरी तुम्हाला या आठवड्याच्या सुरुवातीला जाणवेल की काहीतरी खूप मोठं, खूप निर्णायक तुमच्यासाठी तयार होत आहे. आकाशातील ग्रह आता तुमच्या आयुष्यात एक विलक्षण रहस्य उलगडणार आहेत. तुमच्या प्रथम स्थानात एक शक्तिशाली ग्रह गुरु विराजमान झालाय, जो तुमच्या आयुष्यातील गुप्त मास्टर की तुमच्या हातात देईल. त्याचवेळी दशम स्थानातील लाभाचे स्थान जे शनिदेव शांतपणे पाहत आहेत. तुम्ही या शक्तीचा कसा उपयोग करता? तुमच्या मनात आता उत्सुकता निर्माण होईल की उत्सुकता ही आहे की तुम्हाला हरवणाऱ्याचे किंवा तुमच्यावर हसणाऱ्याचे चेहरे उघड करण्याची. तुम्हाला आता खात्री आहे की तुमच्या अदृश्य शत्रूवर किंवा आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला एक अकल्पनीय अशी संधी मिळेल या आठवड्यात. हा आठवडा म्हणजे तुमच्यासाठी सत्य आणि असत्य यातील पडदा दूर करेल. पण या खेळाचा विजेता कोण ठरणार? नशीब तुमच्या बाजूने असेल की तुमच्या परीक्षा अजूनही संपल्या नाहीत? तुमच्यासाठी आलेली ही अनोखी ऊर्जा तुम्हाला कोणत्या मोठ्या उंचीवर घेऊन जाते? ग्रह बदलाची या आठवड्याची संपूर्ण भविष्यवाणी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो. कारण तुमची वेळ आली आहे आता असे रहस्य उलगडण्याची ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. प्रथम स्थानातील गुरु, द्वादश स्थानातील मंगळ असो किंवा बुध, अष्टम स्थानातील प्रवेश बुधाचा किंवा एकादश स्थानातील शनी, या चारही ग्रह तुमच्यासाठी मोठी उलथापालट घेऊन आले आहेत या आठवड्यात. येणारे दिवस तुमच्यासाठी नियतीचा सर्वात मोठा खेळ घेऊन येत आहेत. या खेळाचे नियम समजून घ्या, नाही तर सगळं संपायला वेळ लागणार नाही मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर महादेवाचे सच्चे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना जय भोलेनाथ शंभू महादेव कृपा ठेवा असे लिहा. आणि मग बघा या 7 दिवसात तुम्हाला मोठी कशी आनंदाची बातमी मिळेल. सुरुवातीला आपण बघूया तुमच्या आर्थिक स्थिती आणि धनलाभाबद्दल. जसं की मेष राशीचे व्यक्ती, आर्थिक बाबतीत तुम्ही एकीकडे धाडसी असला तरी दुसरीकडे तुमच्या मनात नेहमीच एक भीती राहिली आहे की माझ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार नाही किंवा माझ्यावर असलेले कर्ज कधी फेटेल. 12व्या स्थानातील मंगळाच्या प्रभावामुळे तुमचे अचानक व मोठे खर्च होत असतील, ज्यामुळे तुमचे बचतीवर ताण येत असेल. तसेच अचानक आलेले आर्थिक नुकसान सुद्धा तुम्हाला वारंवार सतावत असेल, ज्यामुळे कोणताही नवीन आर्थिक धोका पत्करण्यासाठी तुम्ही कचरत असाल. पण मित्रांनो, या आठवड्यात एकादश स्थानातील शनी, जे लाभ व उत्पन्नाचे स्थान आहे, तुम्हाला स्थिरता आणि मोठा आर्थिक लाभ देणार आहे. शनीचा हा योग दीर्घकाळ टिकणारे व नियमित उत्पन्न दर्शवते. 13 नोव्हेंबरला बुध अष्टम स्थानात प्रवेश सुद्धा करत असल्याने तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल, मला अचानक कुठून धनलाभ येईल. कारण अष्टम स्थानाचा वारसा संशोधन अचानक धनलाभ दर्शवतोय. गुरुचा प्रथम स्थानातील प्रभाव तुम्हाला योग्य वेळी योग्य गुंतवणूक करण्याचा आर्थिक वियोग देतोय. त्यामुळे हा आठवडा तुमच्या आर्थिक स्थितीला अत्यंत मजबूत बनवणार आहे. तुमच्या नियमित पगार असो किंवा व्यवसायातील नफा असो, एक लक्षणीय पद्धतीने वाढेल. संशोधनाचे काम करणाऱ्यांना व गूढ आयुष्यात रुची असणाऱ्याला अचानक आर्थिक मदत मिळू शकते. मात्र 12व्या स्थानातील मंगळ अजूनही सक्रिय असल्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्च किंवा प्रवासामुळे होणारा खर्च वाढू शकतो. म्हणूनच उत्पन्नाचा आनंद साजरा करताना या खर्चावर मात्र नियंत्रण नक्की ठेवा. बचतीचे नियोजन करा आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला देखील अवश्य घ्या. त्याचसोबत मेष राशीचे लोक साहसी असले तरी भूतकाळातील काही अपमानास्पद घटनामुळे किंवा अपयशामुळे तुमच्या मनात आत्मशंकेची भावना घर करून राहिली आहे. काही वेळा तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकला नसाल. 12व्या मंगळाचा जो प्रभाव आहे
ज्यामुळे लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब झाली असेल. तुम्हाला भीती वाटत असेल की मी पुन्हा प्रयत्न केला तर मला पुन्हा टीकेचा सामना करावा लागेल का? या मानसिक तणावामुळेच तुम्ही आपल्या नैसर्गिक उत्साहापासून दूर गेला असाल. नेहमी दुःख चेहरा, आनंद जणू कोणी तुमचा हिरावून घेतलाय. पण तुमच्या प्रथम स्थानात जो देवगुरु आहे बृहस्पती, या आठवड्यात तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ असेल. कारण गुरु तुम्हाला ज्ञान, बुद्धी आणि उच्च आत्मिक बळ देत असतो. तुमच्या आत्मविश्वासाला एक अद्वितीय तेज प्राप्त होईल आणि या आठवड्यात तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल. माझ्या बोलण्यात आणि निर्णयात इतका फरक का जाणवतोय? तुमच्या शांत आणि योग्य निर्णय क्षमता विकसित होईल. त्यामुळे तुम्ही इतरांवर नैसर्गिकरित्या प्रभावी टाकू शकाल आणि लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलेला असेल. तुमची देहबोली, संवाद साधण्याची पद्धत दोन्ही आकर्षक असतीलच आणि तुम्ही समाजातील व कुटुंबातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्याल. मात्र 12व्या स्थानातील मंगळाच्या प्रभावामुळे उच्च ऊर्जा तुम्हाला अधीर बनवू शकते. म्हणूनच गुरुच्या कृपेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी विनम्रता आणि शांतता बाळगा. या काळात तुम्ही तुमच्या स्वभावात संतुलन राखल्यास तुम्हाला सर्व स्तरावर मान सन्मान मिळेल. आता तुमच्या लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधावर बोलू. जसं की मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या सप्तम स्थानातील जो वैवाहिक जीवन आहे तर ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या नात्यामध्ये तणाव झाला असेल. जोडीदाराच्या अहंकाराचा संघर्ष किंवा संवादाचा अभाव जाणवला असेल तुम्हाला काही दिवसात. पण तुमच्या मनात जी भीती असेल की हे नातं टिकेल की नाही. त्यासोबत 12व्या स्थानातील मंगळामुळे नात्यात जो अविश्वास आलाय, जी गुप्त गोष्टीमुळे गैरसमज निर्माण झालेत, ही भावनिक अस्थिरता तुम्हाला खूप त्रास देते. त्यामुळे तुमच्या राशीत असलेला गुरुचा सप्तम स्थानावर थेट दृष्टिकोन पडत आहे. या आठवड्यात गुरुचा हा दृष्टिकोन तुमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा आणेल, विश्वास आणि सौहार्द आणेल. तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल. तुम्ही एकत्र बसून हे मतभेद कसे दूर करू शकता. अविवाहित लोकांसाठी योग्य आणि गंभीर नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. 13 नोव्हेंबर नंतर बुध अष्टम स्थानात जात असल्यामुळे तुम्ही व तुमचा जोडीदार गहन भावनिक चर्चा कराल आणि ज्यामुळे जुन्या समस्याचे मूळही सापडेल. त्याचाच परिणाम म्हणजे हा आठवडा विवाहित जोडपणात जुने वाद मिटून पुढे जाण्याची संधी देतोय. जोडीदारासोबतचा विश्वास, आदर वाढेल. अविवाहित लोकांना परदेशातून आणि दूरच्या ठिकाणाहून विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. नात्यात समतोल राखण्यासाठी 12व्या मंगळाच्या प्रभावामुळे अनावश्यक खर्च टाळला जाईल आणि आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. त्याच्या करिअरला समर्थन द्या. गुरुच्या प्रभावाने तुम्ही नात्यात योग्य न्याय देखील करू शकाल. आता आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास मेष राशीच्या व्यक्ती 12व्या स्थानातील जो मंगळ आहे आणि 6व्या स्थानातील शुक्र, यामुळे आठवड्यात तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण तुम्हाला सांधेदुखी, रक्त आणि उष्णतेशी संबंधित त्रास मंगळामुळे किंवा किडनी आणि मूत्र मार्गातील संबंधित समस्या शुक्रामुळे होऊ शकतात. मित्रांनो, गुरुच्या प्रभावामुळे मात्र तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि तुम्ही स्वतःहून फिटनेसकडे लक्ष द्याल. त्याचाच परिणाम उच्च ऊर्जा असूनही कामाच्या अतिरेक्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल आणि तुम्हाला आराम व योग्य आहार घेणे आवश्यक आहे. वाहन चालवताना आणि किंवा आग किंवा धारदार वस्तू वापरताना मात्र विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यासोबतच मित्रांनो, या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाचे आणि समाजाचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला वाटत असेल की माझे कुटुंब माझ्या निर्णयांना साथ देतील की नाही. प्रथम स्थानातील गुरुमुळे तुमचा सामाजिक प्रभाव वाढणार आहे आणि तुम्ही मोठ्या लोकांमध्ये तुमची उठबस होईल. त्याचाच परिणाम तुमच्या मोठ्या प्रयत्नामुळे वडिलांचे किंवा वरिष्ठाचे मार्गदर्शन मिळेल. जुन्या मित्रासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि 12व्या मंगळामुळे कामाच्या निमित्ताने घरापासून दूर प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबासोबतचे संबंध प्रेमाचे आणि आदराचे सुद्धा राहतील. मेष राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यासाठी किंवा संशोधनात अपयश येण्याची भीती तुम्हाला सतावत असेल, पण 13 नोव्हेंबर नंतर बुध अष्टम स्थानात प्रवेश करत असल्याने तुमच्या आत गूढ संशोधन व सखोल ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र उत्सुकता निर्माण होईल. त्याचाच परिणाम म्हणून हा काळ जे लोक PhD करतायत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या विषयावर प्रभुत्व मिळवता येईल आणि अचानक तुम्हाला आर्थिक मदत सुद्धा मिळू शकेल. त्यासोबतच मित्रांनो, मेष राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी तुमचा जोश नेहमीच उच्च असतो, पण गेल्या काही दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या नेतृत्व क्षमतेवर शंका आली असेल. भागीदाराच्या कामात असेल किंवा टीमवर्कमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील.
तुमच्या मनात एक भीती असेल की मी केलेल्या कामाचे श्रेय मला मिळेल की नाही, किंवा माझे छुपे शत्रू माझ्या कामात अडथळा आणणार आहेत का. 12व्या स्थानातील मंगळामुळे तुम्हाला कधी कधी कामात अनावश्यक ऊर्जा खर्च करावी लागू शकते, त्यामुळे तुमचे व्यावसायिक धैर्य सुद्धा खचलेले असेल. या आठवड्यात तुमच्या प्रथम स्थानातील जो देवगुरु आहे बृहस्पती तुम्हाला नेतृत्वाचे नैसर्गिक वरदान देतोय, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही कोणत्याही आव्हानाला तोंड सहजपणे देऊ शकाल. तुमच्या मनात एक उत्सुकता निर्माण होईल की माझ्या कामाचा परिणाम किती मोठा असेल. एकादश स्थानातील शनी तुमच्या कर्माला स्थिर मोठा लाभ देण्याचे वचन देतोय, तर नोकरदार लोकांसाठी हा काळ आहे जेव्हा तुमचा प्रस्ताव आणि योजना वरिष्ठाकडून तात्काळ मंजूर होईल. तुमच्या कार्याला एक नवीन दिशा मिळेल आणि तुमचे टीमचे नेतृत्व मोठ्या उत्साहाने कराल. एकंदरीत हा आठवडा तुमच्या करिअरला नवी शक्तिशाली सुरुवात करून देणार आहे. तुमच्या कार्यशैलीत स्पष्टता, आत्मविश्वास आणि वरिष्ठांना प्रभावित कराल. व्यावसायिकांना नवीन मोठ्या प्रकल्पामध्ये यश मिळेल, विशेषतः विदेशी कंपन्यांशी संबंधित व्यवहारामध्ये. जसे की 12व्या मंगळाचा प्रभाव जो आहे, यशाचा मंत्र असा असेल की घाई करू नका मित्रांनो. द्विदास स्थानातील मंगळामुळे कामाच्या ओघात तणाव व अनावश्यक प्रवास वाढू शकतो. आपल्या ऊर्जेचा वापर योजनाबद्ध पद्धतीने करा आणि शांतपणे आपले उद्दिष्ट, आपले यश साध्य करा. तर एकूणच मेष राशीच्या जातकांनो, या आठवड्यात म्हणजे 9 ते 15 नोव्हेंबर तुमच्या जीवनातील सर्व रहस्य एकामागून एक उलगडली आहेत. पडद्यामागे घडणाऱ्या या सर्व गोष्टी आता स्पष्ट झाल्यात. तुम्हाला तुमच्या सत्य सामर्थ्याची जाणीव झाली आहे. तुमच्या राशीत असलेला देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुमचा आत्मविश्वास आता अभेद्य झालाय. तुमच्या प्रयत्नांना स्थिर यशाची जोड मिळाली. तुमच्या भूतकाळातील सर्व दुःख, भीती आता धूसर होईल. लक्षात ठेवा, तुमच्यातील तीव्र ऊर्जा, साहसी वृत्ती आणि अखंड आत्मविश्वास यामुळेच तुम्ही आता तुमच्या मार्गातील कोणताही अडचणी दूर करू शकता. तुमचा गोल्डन टाइम केवळ सुरू झाला नाही, तर तो स्थिर आणि समृद्ध होत राहील. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही घेतलेल्या धाडसी निर्णयाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल, कारण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो. जाता जाता या व्हिडिओला लाईक करा. बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहण्यासाठी कमेंटमध्ये जय बजरंगबली पूर्ण श्रद्धेने लिहा. आणि रोजच मेष राशीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.